खारघर रेसिडेंट्स वेलफेअर असोसिएशन आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने खारघर येथे आयोजित करण्यात आलेल्या रंगोत्सवाचा आनंद खारघरवासियांनी लुटला। खारघर सेक्टर 7 येथे आयोजित करण्यात आलेल्या रंगोत्सव कार्यक्रमामध्ये खारघर शहरातील शेकडो नागरिक तरुण सहभागी झाले। पनवेल महानगरपालिकेतील सभागृह नेते प्रजदा ठाकूर यांनी यावेळी उपस्थित राहून खारघरवासियांना होळी सणानिमित्त शुभेच्छा दिल्या। खूप मोठा जल्लोष या ठिकाणी पाहायला भेटतोय आणि या ठिकाणी आपण सर्वांना नाश्ता, थंडाई, लाईव्ह डीजे, लाईव्ह ढोल यासोबत 20 बाउन्सर, पोलीस आणि महापालिकेचे सुरक्षा रक्षक या ठिकाणी या सर्वांच्या सुरक्षेसाठी आहे। हे सर्व जर शक्य होत असेल तर फक्त आणि भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी त्यांनी खारघर रेसिडेंट वेलफेअर असोसिएशनला सपोर्ट केला, सहयोग दिला आणि त्यांच्या माध्यमातून हा या ठिकाणी एवढा मोठा जल्लोष साजरा केला आहे। मनापासून खूप खूप अभिनंदन करतो आणि धन्यवाद। भारतीय जनता पार्टी खारघर मंडळ यांच्या वतीने वर्ष 14 धुलिवंदनाचा कार्यक्रम उत्साहाने खारघर विधानसभेत होत आहे आणि येणाऱ्या सर्व स्टुडंट, सर्व नागरिकांना होळीच्या आणि धुलिवंदनाच्या शुभेच्छा। असंच भारतीय जनता पार्टी पारंपरिक पद्धतीचे सण साजरे करत असते आणि आता पब्लिकचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला, त्याबद्दल सर्व खारघरवासियांचे मी अभिनंदन करतो, आभार मानतो। आज होळी सुरू आहे आपल्या खारघर सेक्टर 7 मध्ये हिरानंदानी जवळ जनता पार्टी खूप सारे तरुण सर्व खारघरवासी पूर्ण मजा करत आहे, होळीचा उत्सवाचा आनंद घेत आहे। होळीच्या पर्वाच्या शुभेच्छा देताना आपण सर्वांनी सगळ्याची काळजी घेतली पाहिजे, आरोग्याची काळजी घेतली पाहिजे आणि एक पर्यावरण पूरक होळी साजरी करायला पाहिजे आणि होळी सगळ्यांची होळी साजरी केली होळी होईल। हार्दिक शुभेच्छा, धुळवडीच्या हार्दिक खारघर रेसिडेंट्स वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून खारघर शहरात आमच्या पनवेलचे आमदार सन्माननीय प्रशांतदादा ठाकूर असतील, माजी सभागृह नेते परेशदादा ठाकूर असतील यांच्या माध्यमातून आणि आमच्या या खारघर रेसिडेंट्स वेलफेअर असोसिएशनच्या वतीने दरवर्षी खारघर शहरातील नागरिकांसाठी मॅरेथॉन असेल, धुलिवंदन असेल, होलिका उत्सव असेल, अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते आणि खारघरवासियांना या कार्यक्रमांच्या माध्यमातून जो पुरा आनंद लुटता येतो तो आपण बघतोच आहे। आज इथे तरुण असतील, वृद्ध असतील, वयस्कर असतील, सर्वच या रंगोत्सवाच्या कार्यक्रमात विविध रंगाने रंगून गेलेले आहे। त्यामुळं आमदार प्रशांतदादा ठाकूर यांचे आभार, वेळोवेळी सहकार्य केले ते सर्व आनंद भविष्यात देखील राहावं। खारघर रेसिडेंट वेलफेयर के हीरानंदानी चौक पे आज एक भारी होली महोत्सव रखा गया, होली मिलन समारोह रखा गया है। आज यहाँ पर काफी लोग उपस्थित देख रहे हैं, आपके पीछे खारघर सभी रहवासी उपस्थित हैं। मैं सभी को होली की पवित्र त्योहार पर शुभकामनाएं देता हूँ और यह साल हमारे पूरा साल मंगलमय हमारे देश के लिए हमारे कार्यक्रम आगमन होगा। जय हिंद। खारघर रेसिडेंट वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून आमचे समाजला नेते परेशजी ठाकूर यांच्या माध्यमातून आज खारघर सेक्टर 7 मध्ये
रंगहोळीचा कार्यक्रम रंगोत्सव असं सेम कार्यक्रम 2022 मध्ये सेक्टर 10 मध्ये सुद्धा कार्यक्रम आयोजित होता आणि आज खारघर शहरामध्ये बहुसंख्य अनेक प्रेमी आज इथे आलेले आहेत. ते एन्जॉय करतात, रंगहोळीचा एन्जॉय करत आहेत आणि आज दरवर्षी अशा पद्धतीचा कार्यक्रम होत जाईल अशी मी अपेक्षा करतो.